नमस्कार. एखाद्या गोष्टीमध्ये विजय मिळवण्यासाठी किती वाट पाहिली पाहिजे, कितीतरी वर्ष तपश्चर्या करतोय, स्ट्रगल करतोय, मेहनत करतोय, पण टार्गेट काय वेळ होत नाहीये. मग नाद सोडून द्यायचा का, असं अनेकांना वाटतं. किती पेशन्स पाहिजेत आपल्यामध्ये. फरीद नावाचा एक फकीर होऊन गेला. त्यांनी फार छान एक ठिकाणी वाक्य उच्चारलंय. त्याला सुद्धा बौद्धत्व प्राप्त झालं होतं. तर तो असं म्हणतो की माझा गुरु चोर आहे, चोर. अच्छा, लोक म्हटले कमाल आहे, एवढा मोठा संन्यासी, धीर गंभीर व्यक्तिमत्व, तपश्चर्या केलेला मनुष्य, आणि गुरु कुणाला म्हणतोय, चोराला म्हणतोय. त्याने जी स्टोरी सांगितली ती आपण सगळ्यांनी ऐकण्यासारखी आहे. फरीद म्हणतो की मी खूप वर्ष तपश्चर्या करत होतो, प्रार्थना करत होतो, आणि एकदाचा मोक्ष मिळावा म्हणून जे जे करायला पाहिजे ते सगळं करत होतो. थकलो म्हटलं सगळं करून. मी काही केलं तरी मला काही शांतता मिळेना. ज्याला बुद्धत्व म्हणतात ते काही प्राप्त होण्याचं लक्षण काही मला दिसेना. तर मी कंटाळलो. मी काय नामस्मरण करायचो, प्रार्थना करायचो वगैरे, सगळं आता हे सगळं बंद करावं की काय असं वाटायला लागलं. आणि म्हटलं एकदा आम्ही एका शहरामध्ये, गावामध्ये पोचलो, चालत चालत चालत, आणि त्या ठिकाणी उशीर झाला होता. सगळं सामसूम झालं होतं. धर्मशाळेत गेलो. धर्मशाळेच्या रखवालदाराने सुद्धा मला एंट्री आतमध्ये दिली नाही, प्रवेश दिला नाही. बाहेर आलो रस्त्यावर. तेवढ्यात एक जण माझ्याजवळ येऊन थपकला. हळूच म्हटला, तुम्ही काय फकीर आहात काय, संन्यासी आहात काय? हो म्हटला. मग तुमची आता सोय कुठे होणार नाही. इकडे आमच्या गावात धर्मशाळा रात्री 11, 11:30 बंद होतात. त्याच्यानंतर कुणाला आम्ही प्रवेश देत नाही त्या गावात. समोर गेला ते सुद्धा आता बंद झालेलं आहे. हो म्हटलं. मला मशिदीत सुद्धा प्रवेश, हो म्हटलं, गावाचा नियमच आहे, 11 नंतर कुणालाही कुठेही प्रवेश नाही, सगळं बंद केलं जातं. तुम्हाला चालणार असेल तर माझ्या घरी चला. फरीद म्हटलं, न चालायला काय, मी तर कुठेही जातो, काय अडचण आहे, मला खूप छान वाटेल तुमच्या घरी यायला. हो म्हटलं, आपण नंतर गडबड व्हायला नको, मी स्पष्ट सांगतो, मी व्यवसायाने चोर आहे. चोऱ्या करून मी माझं कुटुंब भागवत असतो. तर चोराच्या घरी तुम्हाला राहायला आवडेल का? तर चला. अरे वा, मनात म्हटलं इतकं खरं बोलणार आपण चोर असू शकतो. मग तो त्या चोराबरोबर त्याच्या घरी गेला आणि झोपून गेला. नेहमीप्रमाणे त्याला उशिरा झोपला असला. पहाटे उठण्याची सवय होती फरीदाला. तो पहाटे 4ला उठला. बघतोय थोड्याच वेळामध्ये चोर आतमध्ये आला. दरवाजा आतून लावलेलाच नव्हता चोराच्या घराचा, आणि त्याच्या खोलीवर झोपायला गेला. दुसऱ्या दिवशी रात्री उशीरपर्यंत तपश्चर्या करून, अभ्यास करून, चिंतन करून, मनन करून फरीद झोपला. परत पहाटे 4ला उठला. तेव्हा घरात त्याला चोर, त्याच्या घरचा मालक, त्या जिथे राहिला होता तोच, पण व्यवसायाने चोर आत येताना दिसला. तसंच तिसऱ्या दिवशी. मग जेव्हा 4थ्या दिवशी सकाळी न्याहारी करत होते दोघं, तेव्हा फरीद त्याला विचारलं, काय व्यवसाय चांगला चाललाय ना, मिळते ना पोटभर सगळं? तो म्हटलं, आमचा व्यवसाय सध्या खूप मंदीमध्ये चाललाय. सगळ्यांनी रखवालदार ठेवलेत, मोठमोठी घरं बांधलेत, कंपाऊंड्स केलेत, त्यावेळी चोरी करणं, डाका घालणं इतकं सोपं राहिलेलं नाही. तर तुम्ही म्हटलं, उलटा चोर, माझ्याकडे काही टीम नाही, माझ्याकडे काही गँग नाही, मी एकटाच हात मारतो, शक्य झाल्यास तर माझं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. गेल्या 1 महिन्यात मी एकही चोरी करू शकलो नाही. काय म्हणताय काय? हो म्हटलं, सध्या उधार उसनवार करून माझं संसार चाललेला आहे. आवक सध्या महिन्याभरात काही नाही, चोरीच होऊ शकत नाही महिन्याभरात. अरे बापरे, मग काय म्हटलं, सोडणार की काय धंदा? नाही म्हटलं, धंदा का सोडायचा, प्रयत्न करत राहायचं. चोरी तर मिळणारच, आज ना उद्या मला योग्य ठिकाण मिळणार, जिथे लक्ष कोणाचं कमी आहे, मी खुशणार, आणि परत महिना 2 महिन्याचं मी माझ्या सोय करून टाकणार. तेव्हा मला काय असं फिकीर नाही, काही प्रॉब्लेम नाही मला, मी प्रयत्न करत राहणार, नक्की मला म्हटलं चोरी करायला चान्स मिळणार. फरीद म्हणतो, हे बोलता बोलता, ऐकता ऐकता माझ्या अंगावर शहारे आले. आणि असं म्हणतात की फरीद तिथे डोळे मिटून कित्येक तास ध्यानस्थ झाला. त्याच्या मनामध्ये असं आलं की एक चोर की ज्याचा व्यवसाय 3rd ग्रेडचा व्यवसाय, कधी पकडला जाईल, फटके खाईल, जेलमध्ये जाईल, किंवा कोणी पापात सहभागी होणार नाही त्याच्या, असा लोकांच्या दृष्टीने टाकाऊ, निकृष्ट असा हा मनुष्य. पण श्रद्धा केवढी आहे, निष्ठा केवढी आहे, आणि पेशन्स किती आहेत. तो काय म्हणतो, आज ना उद्या मला टार्गेट नक्की माझं पूर्ण करेन. आज ना उद्या नक्की असं कमकुवत दुवा मला कुठल्या तरी घराचा मिळेल की मी चोरी करू शकेन. मी नाही सोडणार माझा नाद, मी प्रयत्न करत राहणार. एक ना दिवस मला चोरी करता येईल, आणि बघ महिना 2 महिने आयुष असते, काही मिळालं नाही मिळालं तरी चालतं. आणि एक यत्किंचित चोर असं म्हणतो, पुढची महिना 2 महिने त्याला शांततेत राहणार आहेत, आयुषमध्ये राहणार आहेत, म्हणून तो महिनाभर चोरी न करता सुद्धा प्रयत्नरत राहतो, निराश होत नाही. मी तर एकदा मला यश मिळालं म्हणजे काय,
तर मला एकदा ज्ञानप्राप्ती झाली की मला पुढचे जन्मच नाही आहेत, मला टार्गेट मोक्षच मिळणार आहे. एवढं मोठं टार्गेट, जे जन्मजन्मीचे प्रश्न सोडवायचे, कायमचा मोक्ष मिळवायचा आहे, तो मिळवण्यासाठी मी थोडा संघर्ष करायला लागला, पेशन्स ठेवायला लागले, तर निराश होतो. आणि यत्किंचित महिनाभराचा उदरनिर्वाह चालण्यासाठी म्हणून महिना 2-2 महिने चोरी न मिळता सुद्धा हा चोर परिश्रम करतो. हे चोरा, तू माझा गुरु आहेस. आपण यातनं काय केलं पाहिजे? व्यावसायिकांनी घेतलं पाहिजे. आपण आपल्या टार्गेटच्या मागे नक्की काम केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला जे काही मिळवायचंय ते मिळवण्यासाठी यथास्थिती प्रयत्न करत राहिले पाहिजेत. यश नक्की मिळणार आहे. परंतु आज यश मिळालं नाही म्हणून मी आज मेहनत करणार नाही असं म्हटलं तर लक्षात ठेवा, यश जवळ आलेलं असताना तुम्ही ते सोडलेलं आहे. नमस्कार. शेठ कोकण विश्व, शेठ गोशाळा, रत्नागिरी मंडणगड मधून मी सचिन शेठ.